आपण सर्व बघताय अतिशय अतिशय सुंदर निसर्गरम्य देखावा. कोकणातील भूमी निसर्गाने नटलेली हिरवीगार निसर्गरम्य सर्व दृश्य आपण पाहताय. माझ्या आजीने हे सर्व भाजीचा हा माळाच केलेला आहे. कोकणातील ही भूमी अशी आहे की तुम्ही जे पेराल तर फळ देतेच. ही माझी काकी. काकी नमस्कार. नमस्कार. हा, हे माझ्या काकीच्या ह्या घराचे हे मागचा परिसर आहे. माझ्या काकीने खूप सुंदर सगळे भाजी लावलेली आहे. आपण बघताय मागाशी आळू, तेरी, कुरडूची भाजी, हळद, वांगी, शिराळी, घोसाळी ह्यांचा वेल दाखवलं. आणि हे माझ्या काकीनी आणि आजीनी हे लावलेली सर्व भाजी हे बघताय आपण. ह्याच्यामध्ये हे दिसते आपल्याला वांग आहे. पुन्हा सांगतो मंडळी, कोकणातली भूमी ही अशी भूमी आहे की आपल्याला आयतं 90% देते भाजी, आणि आपण लावली तर 100% त्याचं उत्पादन चांगलंच मिळतं. हे बघा, हे माझ्या आजीनी काकीनी लावलेली ही मागच्या बाजूला, घरातील मागच्या बाजूला लावलेली सर्व हे भाजी. फावल्या वेळेत केलेलं हे काम, परंतु फावल्या वेळेत केलेलं कामाचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने आलेलं आपण बघताय. माझ्या आजीने लावलेली भाजी मी तुम्हाला दाखवलीच. परत आजीला बोलावून आपण तिने लावलेल्या भाजीची आपण माहिती घेणार आहोत. या आजी माझी. आजी नमस्कार. नमस्कार. हां, आपल्या या चॅनलच्या व्ह्युअर्सना ही भाजीची माहिती द्या आजी. ही कुठली कुठली भाजी लावली? वांग आहे. हां, हे बघा आपण पाहताय खूप चांगल्या प्रतीचं वांग आलेलं आहे. आणि ही भाजी सर्व सेंद्रिय खत म्हणजे नॅचरल पद्धतीने, कुठलेही रासायनिक खत टाकून आलेली भाजी नाही. त्यामुळे ही अतिशय चविष्ट असते. आणखीन कुठली भाजी आहे? आलूवडी. हां मंडळी, ही बघा आळूवडी. ही मगाशी तुम्हाला जी आळू आणि तेरी हा शब्द सांगितले ती भाजी वेगळी, आणि ही आळूवडी. ही आळूवडी सगळ्यांनाच माहिती आहे. विशेषतः कोकणातील मंडळी जे मुंबई, ठाणा शहरात, पुण्या मेट्रो सिटीमध्ये राहतात तिकडे ही आळूवडीची पानं मिळत नाहीत. मिळाली तर विकत घेतात, नाही तर मग सरळ स्वीट मार्टमधून रेडी वड्या विकत घेतात आणि आपली तहान भूक भागवतात. हां, ही आळूवडी माझ्या आजीने इथं लावलेली आहे. म्हणजे विचार करा, ही विना रासायनिक खताची भाजी, सेंद्रिय खतं, ओरिजिनल आलेली भाजी किती टेस्टी लागत असेल. अजून काय आजी? मिरची. ही मिरची. हां, ही मिरची लावलेली आहे. आणखीन काय? आणखीन ही हळद तर दिसते आपल्याला, मागाशी हळद दाखवलीच. हां, हो. आणि हे बघा काय दाखवते आजी. हां हां हां, अच्छा, ही कढीपत्ता खुंटून आजीने दाखवला. हां, पुढे पुढे दाखव, हात पुढे करा. हां, हे कढीपत्ता अतिशय उपयुक्त भाजी पण ही कढीपत्ता. हे झाड फार मोठं होतं, आता हे छोटं आहे. फार मोठं होतं, मोठ्या झाड, विशाल स्वरूपात हे झाड होतं. आणि ही सुद्धा कढीपत्ता आपण जेवणात, कांदे पोहे, विविध सगळ्या संपूर्ण जेवणामध्ये आपण वापरताना आपण पाहतो. अशा प्रकारे सर्व भाजी. आणि हे माझ्या आजी हे सर्व रिकाम्या वेळेत करते, म्हणजे घरातलं सर्व काम बघून झाल्यानंतर रिकाम्या वेळेत केलेली ही हा सगळा प्रयोग आहे. इतर दुसरं उत्पादन म्हणजे हे माझ्या आजी आणि आजोबा इतर टॉमॅटोचं पीकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घेतात. आत्ता अति पावसामुळे ते पीक वाहून म्हणजे ते गेलं, तेही दाखवलं असतं. आजी धन्यवाद. हां, मंडळी बघितलं गावी घरामागील, माझ्या घरामागील छोट्याशा जागेत सुद्धा किती भाजीचा मळा माझ्या आजीने, मावशीने फुलवलेला आपण बघितलं. काकीने. अवश्य माझ्या गावाला भेट द्या. धन्यवाद. नमस्कार.